कोणता विषय करता? आत्मानंदाची. कोण सांगताय? चैतन्य सांगतो. केला का अभ्यास? केला. सांग. चौथा तरंग पाहत होतो. त्यामध्ये तत्वदृष्टीने गुरु सद्गुरूंना प्रश्न केला होता की जर विषयापासून आनंद होत नाही तर मग आपल्याला आपलं पुत्र पौत्र श्रीधनापासून आनंद होता असे कमून जाणवते. त्यापासून मग व्हायला नाही पाहिजे. त्यावर सद्गुरूंनी श्रीगुरूंनी त्यांना सांगितले की जर तुमचं असं म्हणणं आहे विषयापासून आपल्याला आनंद होतो तर मग आपल्याला एका विषयापासून आनंद भेटला मग त्याच विषयापासून सतत आनंद भेटायला पाहिजे. म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये दुःख यायला नाही पाहिजे. जर त्या विषयाचं स्वरूप आनंद जर असेल तर तो जसं आता साखर आज सकाळी खाल्ली त्यावेळेला गोड होती आणि संध्याकाळी खाल्ली तेव्हा तिखट होती असं नाही होत, आंबट होती असं नाही होत. म्हणजे सकाळी गोड होती त्याला स्वरूप म्हणतात. साखरेचं स्वरूप काय? गोड आहे. साखर सकाळी खाल्ली तेव्हा गोडच होती आणि संध्याकाळी खाल्ली तेव्हा दुसऱ्या दिवशी 1 वर्षांनी. याला स्वरूप असं म्हणतात. ज्याचं स्वरूप असतं ते कधी बदलत नाही. आणि इथे तर बदलताना दिसत आहे. म्हणजे एकच स्त्री लग्न करायच्या वेळेला त्याने काय झाला तो म्हणा फार आनंदित झाला का नाही आनंदित. आणि काही ना कालानंतर असं लक्षात येऊन जातं की त्यांच्यात भांडणं सुरू झाली. घटस्फोट आपल्याकडे प्रमाण कमी येते पण बरं पाश्चिमात्य देशामध्ये जर गेला तर सगळ्यात मोठा. म्हणजे मग त्यावेळेस तिथं काय होतं तर बाकी काही नाही. तर त्यांच्यात काय झालं तोच विषय दुःखरूप झाला म्हणून झाला. अजून दुसरा भाग आहे गाडी ही विषय स्वरूप आनंद स्वरूप आहे असं वाटतं. गाडी घ्यायची एखाद्याला जाऊ द्या स्त्रीचा विषय सोडून द्या आणि गाडीचा विषय झाला. तर गाडी आणली तर गाडी कशी आहे? सुखस्वरूप आहे. गाडी सुखस्वरूप असेल तर नित्य राहावं का नाही? बिघडल्यावर दुःखरूप व्हायला तेव्हा म्हणतो नसती घेतली तर परवडला असतं. म्हणजे तोच विषय काय झाला? दुःख. सगळे विषय असेच आहेत. म्हणजे जेवढे बी विषय आहे ते विषय ज्या वेळेला काही वेळेला त्याच्यामध्ये सुखाचा आभास होतो त्याच्यानंतर ते दुःख स्वरूप होताना दिसत आहे. खरं तर विषय हे असत जड आणि दुःख रूप आहे आणि आत्मा सत चित आनंद आहे. विधिमुखाने बोललेले. म्हणजे आत्म्याचं स्वरूप काय तर सत म्हणजे नित्य, चित म्हणजे ज्ञान स्वरूप आणि आनंद स्वरूप हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि विषयाचं स्वरूप काय आहे तर असत म्हणजे अनित्यता. नित्य नाहीत विषय, कधीच नित्य नाही. म्हणून असत जड म्हणजे ज्ञान स्वरूप नाही ते ज्ञान शून्य असे आहे. जड पदाचा अर्थ काय? ज्ञान शून्य, वेटलेस नाही. जड पदाचा अर्थ नाही तर वेटलेस करतात. म्हणजे ज्याला वजनच नाही त्याला तुम्ही काय म्हणता? म्हणजे वेटलेस आहे. जड नाही म्हणजे वेटलेस आहे असं नाही. तर ज्ञान शून्य. आणि तिसरा दुःखरूप. विषय कसे आहेत? दुःखरूपच आहे. शास्त्रानुसार दुःखरूपच आहे. हे त्याचं स्वरूप दुःखरूपच आहे. म्हणून विषयाच्या ठिकाणी काही एकनित्यता एकनिष्ठता नाही. त्याच्या ठिकाणी विषयांच्या ठिकाणी कधीच एकनिष्ठता नसते असं माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात. चला पुढे. म्हणून विषय हे नित्य आनंद देत नाही. बरं हे शास्त्र सांगतं का आपला अनुभव आहे?
आपलाच अनुभव आहे. इकडे या ना. काय झालं? म्हणजे विषय काय ते आहे ना, विषय आनंद देत नाहीत हा आपला अनुभव. नित्य आनंद नाही प्रतीतीला. एकदा आनंद आल्यासारखा वाटतो, परत जातो, परत दुःख येतं, परत आनंद आल्यासारखा वाटतो. तर याचाच अर्थ असा आहे की ते विषय आनंद स्वरूप नाही. स्वरूप हे लक्षात आलं ना. स्वरूप लक्ष ह्या पदाचा अर्थ कळाल्यावर विषय आनंद स्वरूप कशी नाही ते कळतं. स्वरूप पदाचा अर्थ काय दिला उदाहरण तुम्हाला. साखर, मिरची कशी आहे, तिखट हे मिरचीचं स्वरूप आहे. आणि आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि तो मी आहे, तर मीच नित्य आनंद स्वरूप आहे. मग मी ज्याच्या ठिकाणी आनंद शोधतोय तो विषय कसा आहे, तर तो दुःख रूप आहे. शास्त्रानुसार कसा आहे, दुःख. त्याच्या विरोधी झाला म्हणजे आनंदाच्या विरोधी दुःख. विषय हा दुःख रूप आहे. आणि विषय जर दुःख रूप असेल तर त्याच्या ठिकाणची जी प्रतीती येते ती प्रतीती आनंदाची काय येते, तर त्याचं शास्त्रीय विश्लेषण तुम्हाला इथं दिलेलं आहे की तो विषय आनंद स्वरूप का वाटतो. जर तो विषय दुःख रूप असेल तर त्याची प्रतीती सुद्धा कशी यायला पाहिजे, बरोबर आहे ना. साखर खाल्ल्यावर गोडच लागते, तिची प्रतीती काय येते, गोड येते. विषय आम्ही जो ज्या वेळेला उचलतो त्यावेळेला तो विषय आनंद स्वरूप आहे म्हणूनच त्याच्याकडे जीव जातो ना, आकर्षित होतोय ना. तशी प्रतीती यायला नाही पाहिजे असं कोणी म्हणतंय. त्याचं उत्तरही दिलेलं आहे, पुढे जाऊन सांगितलेलं आहे. चला. त्यावेळेस असं म्हणतात आपलं एखाद्या विषयाची ओढ लागते ना, त्यावेळेस मग आपला आत्मा एखाद्या विषयाची ओढ लागते म्हणजे इच्छा होते. इच्छा होते त्यावेळेस. त्यावेळेला चित्तामध्ये इच्छा काय नाव, आता एक नवीन गाडी घ्यावी, EV घ्यावी, बॅटरीवर चालणारी गाडी घ्यावी, अशी काय झाली कारण नवीन विषय आल्यावर नवीन इच्छा उत्पन्न होता. जुन्या इच्छा काय ते म्हणते पाठीमागं जसं आला ते म्हटले पेट्रोलवर चालणारी, पेट्रोलची झाली. मग म्हटले आता गॅसवर चालणारी, म्हणजे आता गॅसवर जरा परवडते, गॅसची घ्यावी. मग आता म्हणजे आता बॅटरीवर चालणारी, म्हटलं आता इच्छा झाली, नवीन इच्छा उत्पन्न झाली, काय बॅटरीवरची गाडी. दूर नाही, आवाज नाही, काय गिअर नाही, नुसतंच बसायचं, असं करायचं, ब्रेक मारायचा, चाल. इच्छा झाली का नाही, झाली. मग आता इच्छा झाल्यावर त्याची काय, त्या इच्छेलाच रजगुण प्रधानता असं म्हटलेलं. इच्छा केव्हा होते, रजांश उत्पन्न होतो चित्तात, त्यावेळेला इच्छेची उत्पत्ती होते. जाते केव्हा, त्यावेळेला विषयाची प्राप्ती म्हणजे अनुकूल विषयाची प्राप्ती, त्यावेळेला रजांशाची निवृत्ती आणि तदाकार वृत्ती धारण होऊन राहणं, त्या विषयाच्या आकाराची वृत्ती होते. त्यावेळेला त्या वृत्तीच्या मार्फत अज्ञानावरणाचा नाश होतो आणि विषय उपहित चैतन्य आणि वृत्ती उपहित चैतन्य यांचं एकदेशत्व म्हणजे ऐक्य असं होतं. तेव्हा आनंद झाल्यासारखा वाटतो. म्हणजे तो आनंद कसा झाला, तर चैतन्याचाच झाला. विषयाने आनंद नाही दिला तर रजगुणा इच्छेची निवृत्ती, त्यावेळेला सत्वांशाची जर उत्पत्ती झालेली असेल तर त्या चित्तामध्ये काय होतं, आनंद अभिव्यक्त होत असतो. तर तो आनंद अभिव्यक्त कसा होतो याची प्रक्रिया शास्त्रीय इथे आलेली आहे. ही जर तुम्हाला आपल्याला सगळ्यांना कळाली तर याचाच अर्थ विषय आनंद देत नाहीत, हे बरोबर आहे. अशा प्रकारचे आनंदाची अभिव्यक्ती तर होताना दिसते, तर त्याची शास्त्रीय प्रक्रिया अशी आहे की आनंद हा आत्म्याचंच स्वरूप आहे. आणि मग आत्म्याचं स्वरूप आम्हाला कसं प्रतीतीला आलं, तर विषयांच्या मार्फत प्रतीतीला येतं. ही गोष्ट खरी आहे. आपल्याला मग आपली विषयात इच्छा झाल्या मग आपली वृत्ती चंचल होते. मग त्याला चंचल होणं हे कोणाचं काम आहे, कोणत्या गुणाचं, रजोगुणाचं. आणि स्थिर होणं हे कोणत्या गुणाचं काम आहे, सत्वगुणाचं. म्हणजे या गुणांचे हे कार्य आहे. आपल्याला विषयाची प्राप्ती झालं ते मंदिरात येऊन बसल्यावर तुम्ही कसे होता, सत्वगुणी होता. तोच मार्केटिंगला गेले तर ते पाव का, ते पाव का, ते पाव का, हे पाव, त्याच्यात त्याची वृत्ती अधिक चंचल होती. एकच पदार्थ घ्यायचा असेल तर 4 दुकानं पाहतो, 4 दुकानातले 50 पदार्थ पाहतो, योग्य कोणता ते त्याच्यात अजून पाहतो.
हे राजहंस प्रधानता असते. चला. मग विषयाची प्राप्ती झाल्या मग आपली वृत्ती स्थिर होते आणि त्या स्थिर वृत्तीत आत्मज्ञानाचा बोध होता आपल्याला आणि त्याच्यामुळे आपल्याला स्थिर आनंद वृत्तीत प्राप्त होतो. आत्मज्ञानाचा म्हणजे आत्म्याचं भान, आत्म्याचं भान होतं. पुढे मग त्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो तेवढ्या पुरतं हे तर सगळं मग एकत्र आनंद होतं. कसा झाला तर विषय उपहित चैतन्य आणि वृत्ती उपहित चैतन्य यांचं एकत्र येणं हे आनंदाला कारण ठरलं. हे सगळं एकत्र होतं त्यामुळे आपल्याला असं वाटतं की विषयाच्या प्राप्तीमध्ये आपल्याला आनंद झाला पण तो- असं वाटतं. आपल्याला असं वाटलं की विषय प्राप्त झाला म्हणून आनंद झाला, म्हणजे विषय प्राप्त झाला म्हणून आनंद झाला. तर तो नंतर त्याच एखादी कोणतीही वस्तू, जसं एखादी नवीन वस्तू आणली आणि ती वस्तू फाल्टी निघाली, कारण तर त्याचा स्वभावच आहे, कधी चांगले निघते आणि कधी फाल्टी होते. की लगेच त्या व्यक्तीचा तो आनंद लगेच उतरून गेला. मग तो जर विषय आनंद स्वरूप होता तर नंतर तो आनंदच राहायला पाहिजे होता. विषय त्याच्यात दुःख का आलं तर याचाच अर्थ आहे की त्याचं ते स्वरूप नसलं पाहिजे, त्याचं ते स्वरूप नाही. चला. मग त्याच्यात असं उदाहरण दिलेलं आहे समजा आपल्याला एखादा प्रिय व्यक्ती लांब असेल आणि तो बऱ्याच दिवसाने भेटला तर आपल्याला मग त्या दिवशी आनंद होतो पण तो आपल्या जवळ असलं मग आपल्याला असं उदाहरण दिलेलं होतं. जो प्रिय व्यक्ती बऱ्याच दिवसानंतर भेटलाय, विशेष करून तुम्हाला त्या दिवशी मी उदाहरण कोणतं दिलं, सैन्यामध्ये गेलेला जो वीर आहे. मग आता तो सैन्यामध्ये जर गेलेला असेल आणि त्याच्यात नेमकं भारत पाकिस्तान युद्ध झालं, हे नेमके बाँड्रीवर आहे आणि ज्याचा मुलगा बाँड्रीवर आहे त्याच्या आईबापांना जेवण गोड लागेल का? नाही लागणार. मग आता काय बा, युद्ध कधी संपतंय, बरं तिथं बाँड्रीवरून फोनची व्यवस्था नाही, परत फोनही नाही, काय झालंय. पण 15 दिवसांनी फोन आला तेव्हा मी व्यवस्थित आहे आणि मग म्हटलं की त्यांना आनंद झाला. नंतर आता आनंद झाला म्हणजे अत्यानंद झाला. नेमकं युद्ध संपले, आता मी गावाकडे येतो म्हटल्यावर अधिक आनंद झाला. युद्ध लढून ते म्हटले काय नाही, 1-2 गोळ्या लागून गेल्या अंगाला पण मी काय मेलो नाही, 1-2 गोळ्या अशा छुटून गेल्या. काय वा, गावच सगळं आडवं झालं. अशा प्रसंग असलेल्या लोकांनाही आपला वीर आहे बुवा ते गेले. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला भेट झाली आईबापांची त्यावेळेला प्रथम भेटीत किती आनंद आहे, फार आनंद. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 4 महिन्यांनी तर गेलाच नाही कामावर. ते म्हटले अरे मग तर भांडणच. ते म्हणजे कामा म्हणजे त्या लगेच त्याच्यात बदल झाला का नाही, तो आनंद राहिला का नाही राहिला. याचाच अर्थ असा की त्या विषयाच्या ठिकाणी तो आनंद प्रतीला जरी येत असला तरी तो विषयाचा आनंद नाही. एक प्रश्न होता ते सात्विक विषय सात्विक विषय काय सात्विक विषय वृत्ती मानायचे का? हा, वृत्ती विषय नाही मानायचे. सत्वाकार, रजाकार आणि तमाकार हे वृत्तीचे प्रकार झाले. तमांश प्रधान वृत्ती गचुरच धरलं. नाही मग हे विषय आपण जे आध्यात्मिक विषय काय पकडायचे आपण म्हणजे काय हे आपण जो इथं बसलोय आता ह्या विषय कोणता पकडायचा? विषय नाही, विषय आहे ना तो विषय सुद्धा सात्विक विषय आहे. विषयाला सुद्धा सात्विक विषय म्हणतात. तर हा जसं अध्ययन करणं हे सात्विक आहे, याच्यात काही शंका नाही. पण ज्या वेळेला इथे वृत्तीचा विषय येतो त्यावेळेला ती वृत्ती सात्विक असते. आणि विषय सुद्धा आहेत ना, सत्व, रज आणि तम प्रधान आहेत, त्याच्यामध्ये भेद आहे. वृत्तीचाच विषय येतो. आणि तो वृत्ती नाही, आता ग्रंथ अभ्यास करणं, पेपर वाचणं, आणि दुसरे आणखी अन्य काही ते बी राजवंशामधलाच विषय येतो. पेपर, कादंबरी आहे, राजवंश प्रधानता आहे. हे ज्ञानेश्वरी ही सत्वंश प्रधानता आहे. असं आहे. काही गलिच्छ लिखाण सुद्धा आहेत जगतामध्ये, ते काय झाले तमवंश प्रधानता. अशा प्रकाराने तुम्हाला त्याच्यामध्ये याचे भेद तयार होऊ शकतात. आणि तिसरा महत्वाचा जो आहे तो वृत्तीकडून पाहिला जातो. ज्याची सत्वगुण प्रधान वृत्ती असते तो मनुष्य सात्विक विषयाचं सेवन केलं तरी त्याच्यामध्ये भेद आहे. वृत्तीचाच विषय आहे ना, कारण जरी ज्ञानेश्वरी असली आणि त्याचा जर वृत्ती तमोश असेल तर त्याच्याकडे काय पाहणार आहे? शेवटी वृत्तीचाच विषय आला. वृत्तीचा विषय तरी मी त्याचे तीन प्रकार केले आपण. सूक्ष्मतेत करता येतात ना, 3 प्रकार करता येतात.
वास्तविक विषय हा असत जड आणि दुःखरूपच आहे, त्याच्यात काही शंका की त्याचं मूळचं स्वरूप विषयाचं स्वरूप आहे. आणि मग त्याच्यातलाही सात्विक विषय, राजसी विषय आणि तामसी विषय. विषय या दृष्टीने एकच विषय ठेवला. देव हा एकच विषय आहे का नाही. मग त्या देव या एका देवाचे ब्रह्मा विष्णू महेश झाले, ते तीन या सगळ्याला विषयच म्हणतात ना. देव हा एकच विषय आहे ना. पण त्याच्यात ब्रह्मदेव काय झाला, रजगुणी झाला. नंतर शंकर तमगुणी झाला आणि ते त्याच्या त्या विषयाशी संबंध तयार होत असतो. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की या विश्वातल्या सगळ्याच पदार्थात तीन तीन गुण असतात, असं म्हटलेलं. या विश्वातल्या सगळ्या पदार्थांमध्ये तीन गुण असतातच. सत्वगुण, रजोगुण आणि असतोच. आता मध्य हा विषय असेल तर त्याला काही सत्वगुण म्हणावं का? तेच अमृत असेल तर वेगळं झालं. आणि चहा असेल अमृतमय चहा, म्हणजे त्याच्यामध्येच हे काय होतात, भेद पडतात असतात. आणि सत्वगुण, रजगुण, तमगुण हे वृत्तीचे भाग आहेत. आणि ते वृत्ती त्या त्या प्रकारानेच तयार झालेली असते, म्हणजे ती बदलते बरं. नेहमी एखादी व्यक्ती जर रजगुणी असेल तर कायमस्वरूपी रजगुणी राहणार नाही. तर त्याने जर अभ्यास केला सत्वांशाचा की तो सत्वगुणाचा, आणि तोच जर सत्वगुणी तमांशामध्ये गेला तरी तो तमगुणी होऊ शकतो. म्हणून वृत्तीला जपायला सांगितलं. विषयांतर झालं की वृत्ती हा त्या नाही, त्याच्यात आवड कशी तयार होते. त्या ज्या बाजूला तुम्ही जर दिवसभरात सकाळी भजन केलं, पहाटे उठून काकडा केला, नंतर पाठाला येऊन बसले, तर तुम्हाला 4 वाजता तमाशाला जावं असं वाटणार. अभ्यास काय केलाय तसा अभ्यास असेल तसं आमच्या गावची जत्रा होती तर कालची, तिथे तमाशा सुद्धा. आता तिथे काय जाता बुवा. तर असा प्रकार आहे. कारण ज्याने ते अभ्यास केलेला असतो. हा बोला. जर आपण रजगुणीच्या व्यक्तीचं म्हणजे त्याच्यासोबत जर असलं आणि आपल्याला तुमच्यावर संस्कार होऊ शकतात. त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी काही नाही करायचं बा. त्याला प्रारब्ध दोष बी असतो. आणि फार संग नाही करा. संघ हा वृत्तीकडून केला जातो, शरीराकडून नाही. आता संघ तर ठेवला, समज आहेच रजगुणी, आपल्याला जर संघ त्याच्यात ठेवायचं म्हणजे द्यावं लागते किंवा तो संघ हा वृत्तीचा असतो, शरीराचा नाही. म्हणा आपण त्या व्यक्तीबरोबर राहतो तर शरीर रूपाने राहतोच. काही वेळेला घरामध्ये सुद्धा 5 जण 5 प्रकारचे असतात. काय नुसते शिव्या देतात. त्याची वृत्तीच तशी, त्याला तरी काय करावं. पण मग आता त्याला काय करावं, एक जण असतो, दुसरा असतो, तो सात्विक असतो, तिसरा आपला. ह्याच्यामध्ये असे प्रकार असतात. सगळे एका टाईपचे नाहीच. हे 5 बोटं 5 प्रकारातच विभागली जातात. त्यामुळे आपण राहणे आणि जसं प्रारब्ध असेल तसं जगत राहणे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि वृत्तीने संघ न करणे, बस. म्हणजे शरीराने केलं चालतो. शरीराचा संबंध नाही. हा शरीराचा संघ राहणारच आहे. तुम्ही एकाच घरात राहता म्हटल्यावर तिथं खाणं पिणं राहणं हे सगळं चालतं. मनावर धरायचं का नाही ते पाहिजे. फार मनावर घ्यायचं नाही. चाल. त्या श्रीगुरु आज सांगतात की योगांना समाधीमध्ये किंवा आपल्याला झोपेमध्ये आनंद भेटतो. त्यावेळेस तर काही विषय नसतो, तरी आपल्याला आनंद प्राप्त होतच तिथं. म्हणून मग आता झोपेचा दृष्टांत याच्यासाठी आलेला आहे की झोपेत विषय किती असतात. कुठलाच विषय नसतो. झोप म्हणजे निद्रा, खास गाढ निद्रा आहे. नंतर तो झोपलेला आहे तिथं कुठं विषय आहे तेव्हा. पण आनंद किती आहे. अहो विषयात जो आनंद मिळतो त्याच्या काही पटीने आनंद झोपेत. दिवसभर माणूस जर एखादा कंटाळून गेला आणि तो जाऊद्यावरती काय बाकी मला काय उठवू नका, झोपला. किती बी मस्त झोपल्यानंतर तो म्हणतो वास तेवढे कसे काय झोपले होते, म्हणजे आनंदात झोपलो होतो. मी काही जाणत नव्हतो, आनंदात झोपलो होतो. म्हणून सुषुप्तीमध्ये इतका जास्त आनंद आहे, जितका जास्त आनंद आहे तेवढा विषयात सुद्धा नाही. विषय प्राप्त जरी झाला तरी तेवढा आनंद नाही होत. पण नाईलाजाने जागृती ही अवस्था येतेच.
जागृतीनंतर सुषुप्ती येतेच. सुषुप्ती म्हणजे निद्रा किंवा झोप म्हणावं. आणि त्यानंतर स्वप्नावस्था येतेच. स्वप्नानंतर पुन्हा जागृती येतेच. असं हे चक्र फिरतं तिन्ही अवस्थांनी. पुढे मग यावरून आपल्याला असं लक्षात येते की आत्म्यापासूनच आनंद होतो, विषयापासून नाही होत. पान नंबर 71 वर चालू आहे ना, 72 वर. यावरून आपल्या असं लक्षात येतं की आनंद हा विषयाच्या ठिकाणी नसून आत्म्याचाच आनंद आहे आणि तो विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो. विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला कुठेतरी प्रतीती येईल ना त्याची, आणि कुठे येते? विषयाच्या ठिकाणी काय येते तर ज्या वेळेला रजोगुण प्रधान इच्छेची निवृत्ती आणि सत्वाकार वृत्ती, त्याच्यात तिथं त्या विषयाच्या ठिकाणी ती वृत्ती काय होते? एकच म्हणजे एक स्वरूप बनते त्या विषयाच्या बरोबर. त्या वृत्तीने अज्ञान आवरण नष्ट केलेलं असतं आणि त्या विषयाच्या ठिकाणी असणारं चैतन्य आणि वृत्तीमधून गेलेलं चैतन्य हे एकरूप बनतं. तेव्हा वृत्तीरहित अशी एक स्थिती बनते तिथे आणि त्याच्यात आनंद अभिव्यक्त होताना दिसतो. म्हणजे स्थिरत्व हे आनंदाला कारण आहे. म्हणून अधिक चंचल असणारी माणसं समाधानी राहत नाहीत. जी माणसं रजोगुणी असतात ना ती कधी समाधानी राहत नाही, कारण ते अधिक चंचल असतात. सारखंच एक ह्यात हे ते 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 असं जर करत बसला की तो नाही, मग तो आनंदात नाही राहत. मग तोच जर स्थिर असेल तर वृत्ती स्थिर झाल्याबरोबर लगेच आनंद. याचा आपल्याला प्रत्यक्षच अनुभव आहे. एक गुलाबाचं फूल अनुकूल आहे मला आणि ते आवडतंय म्हणून त्याचा गंध सुगंध हा अनुकूल आहे म्हणून याच्या ठिकाणी वृत्ती लगेच केंद्रित होते. असं पाहिजे, वा 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 काय सुंदर फूल आहे. आता त्याच्यात जरी इच्छा केलेली असेल रजोगंश प्रधानची तर ती निवृत्त होते आणि फुलाच्या ठिकाणी त्याची सत्वाकार वृत्तीची धारणा होते आणि या फुलाला पाहून आनंद होतो. हाही एक विषयच आहे ना, हाही एक विषयच आहे. हा घ्राणेंद्रियाचा म्हणा किंवा चक्षुरेंद्रियाचा हा काय बनतो? विषय बनतोय. पुढे मग आता 5वा मुद्दा चालू होतो ज्ञात्याचा विषय. तर आता मागचा मुद्दा संपलेला आहे. मागचा मुद्दा काय होता? 4था की आत्मानंदाची सिद्धी. तर आनंद कसा अभिव्यक्त होतो तर विषयाच्या मार्फत होतो, याला शास्त्राची संमती आहे. म्हणजे विषय प्राप्त झाल्यावर आनंद होतो असं शास्त्राला विचारलं तर ते म्हटले होतो, पण तो आनंद विषयापासून न होता तुमच्या आत्म्याचाच आनंद आहे. म्हणून आत्मानंदाची सिद्धी कुठं झाली? विषयाच्या ठिकाणी आत्मानंदाची सिद्धी झाली की जो विषय प्राप्त होतो तो विषय ज्या वेळेला प्राप्त होतो तेव्हा त्यापासून जो आनंद होतो तो आनंद तो त्या विषयाचा नसून तुमच्या आत्म्याचाच आनंद आहे. मी एक दृष्टांत दिला होता याला तुम्हाला गेल्या वेळेस, आणखीन आठवतो? अहो कुत्र जे आहे ना ते हाड चगळत वाळ, माता असं पडलेलं असतं ते हाड आणि त्या हाडाच्या ठिकाणी काही रक्त असतं का? कधी 2 वर्षाचं पडलेलं हाड असतं ते मेलेल्या जनावराचं. ते कुत्र तोंडात धरतं आणि पळत असं पळत गेल्यावरती एखादं झाड पाहतं तिकडं तिकडं पाहत शिवाय, कारण त्याचे शत्रू बरेच असतात. त्याला वाटतं हे कोण घेऊन तर नाही जाणार माझं, मला मिळालेली ही शिकार. आणि मग ते झाड त्याच्या खाली बसून उन्हाळ्याचे दिवस असं धापा टाकत त्या हाड आहे ना ते असं चागळायचा प्रयत्न करतं. त्याला बिचाऱ्याला भूक बी लागलेली असते, काय करेल बा तो? पण तो असा आता हाडातून तर काय काय भेटू शकत नाही, पण असं चगळून त्याचे एक काचोळी निघते त्या हाडाची, ती त्याच्या दालफाडात शिरते, त्यातनं भळाभळा रक्त निघतं. ते रक्त त्या हाडावर पडतं आणि हाडावर रक्त पडल्यावर त्याने असं समोर ठेवल्यावर ते म्हणतो, वा 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 प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही घडे. त्या हाडावरती असं पाहत होतो. मग हाडातून रक्त निघालं का नाही?
हाडातून रक्त निघालं का? नाही निघालं. मग रक्त कोणाचं? त्याचंच. कुठे? हाडावर पडलं आणि त्याचा काय भ्रम झाला? हाडातून रक्त निघालं. विषय तसेच. विषयातून आनंद प्राप्त होत नाही, याचाच आनंद, जीवाचाच आनंद त्या विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो, अगदी समांतर त्या रक्तासारखा. म्हणून यालाही जीवाला असाच समज होतो की मी प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, विषयापासून मी काय मिळवला? आनंद प्राप्त केला. आणि वास्तविक त्याचाच आनंद तिथं अभिव्यक्त होतो. असं नाहीतर माऊली म्हणतात ना, विषय भोगी जे सुख ते साध्यंतची मान दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरी. या विषयाच्या ठिकाणी काही सुख आहे का? तर सुख नाही. आता माऊलींनी भाषा वापरलेली, परी काय की जे मूर्ख, ज्याची बुद्धी काम करत नाही असा मनुष्य, पण त्याला असं वाटतं की मी त्याच्यातून आनंद मिळवला. तर विषयात आनंद नाही, मग मुषयात आनंद नाही. म्हणून तरी का मागे नेनते ऋषी जे या जनासी दुरावले, कंदमुळे पाला धातूच्या पोषणा, खाती वास रानांतरी केला. हे काय ऋषीमुनी काय वेडपट होते का हो, की ज्यांनी प्रापंचिक सगळ्या विषयांचा त्याग केला आणि वनामध्ये जाऊन समाध्या साधल्या? ते योगी, ज्या योग्यांनी योग अभ्यास करताना सगळ्या प्रपंचाचा त्याग केला, ते योगी काय बावळट होते का? संत काय वेडपट होते का? आणि आपण काय शहाणे होतो का? त्यांना तसं म्हटल्यावर. म्हणून साधू ऋषीमुनींना हे कळालं, संतांना कळालं, आपल्याला कळत नाही म्हणून आपण त्या विषयाच्या ठिकाणी टक लावून बसलेले. नदी गंगा वाहती, जागरे कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया योगशेष. 18 वनस्पती. गोपीचंद राजाच्या याचं वर्णन केलेलं आहे. गोपीचंद राजा सोडून गेला ना, नवनाथामध्ये कथा येते ना गोपीचंद राजाची. जालिंदरनाथांनी बोध केला, तर जालिंदरनाथ त्याची आई मैनावती, त्या मैनावतीने त्याच्या पुत्राला बोध दिला. अशा कितीतरी महिला दिसतील बरं का, याच्यामध्ये आपल्या पुत्राला योग्य दिशेने सांगितलं की बा इकडे जा, मदाल साकार केला. आपण सांगत असतो पोरांना, पण प्रपंच करा, चांगला करा आणि चांगला करा. आता ते तरी काय करावं, ते बी उतारे तसेच आहेत. त्यांना प्रपंचाची हौस असेल तर त्यांना कशाला सांगायचे हे याच्यामध्ये जा म्हणून. ज्याला प्रपंचिक हौस आहे ते आपाप त्याच्या दिशेने जातो. कारण किंवा लोक म्हणतात बापाने आमचं काही नाही केलं. बापाने काय करायला पाहिजे? बापाने व्यावहारिक काही नाही करायला पाहिजे, पण लौकिकामध्ये एवढाच भाग आहे की सगळे बाप कोणासाठी काय करतात? मुलांसाठी कार्य करताना दिसतात. वास्तविक काही करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे काही करण्याची म्हणजे काम करावं, अन्नधान्य कमवावं आणि खावं, झालं ना, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आणि नित्य अनुसंधान असलं पाहिजे. ब्रह्मस्वरूपाचं अनुसंधान जर करत नसेल तर तो पुढे जाऊन दुःखच भोगतो, याच्यात काही शंका नाही. पण तेही त्याचा प्रारब्ध आहे, त्याला काय करणार. चला, तर तेव्हा असे 2 उदाहरणं तुम्हाला सांगितली होती मी, एक कुत्र्याचं आणि आत्ता सांगितलेला याचं स्वरूपाचंही उदाहरण. अशी कितीतरी उदाहरणं येतात, पण हे उदाहरण इथं चांगलं व्यवस्थित असतं. कोणतं? कुत्र्याच्या त्या हाडावरती त्याचंच रक्त पडतं आणि त्याला तसा भ्रम होतो की मी या हाडातून रक्त काढलं. तसा जीवाला भ्रम होतो की मी ह्या विषय प्राप्त करून या विषयापासून मी आनंद भोगला. वास्तविक विषयात आनंद नाही. मग आनंद कोणाचा? आत्म्याचाच आनंद त्या विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो. चला, 5वा मुद्दा आहे. त्यामध्ये शिष्याने अशी शंका केली की आत्मविमुख पुरुष असं सांगितलं आपण की अनुकूल. आता ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका आणि समाधान मुख्य मुद्दा. हे वर लिहिलेलं जे असतं ना बोल्ड मध्ये अक्षरामध्ये, ठोकळ अक्षरामध्ये, तर ते सूत्र झालं. या संपूर्ण मुद्द्याचं आता विश्लेषण करताना
तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे ते सूत्र म्हणजे ज्ञात्या कोणाला म्हणतात? ज्ञाता तत्वज्ञानी पुरुष, ब्रह्मवेत्ता पुरुष, त्याला ज्ञाता असं म्हणतात. पहिली शंका तिथंच होईल तुमची, कारण ज्याला ज्ञाता शब्दाचा अर्थ नाही कळाला की ते म्हणते कोण ज्ञाता? ज्ञाता म्हणजे ब्रह्मवेत्ता, तत्ववेत्ता, साधू, आपण ज्याला संत असं म्हणतो तो ज्ञाता. कारण संत हे ज्ञाते असतातच. ज्ञाता, त्या ज्ञात्याच्या म्हणजे गृहीत धराणा जो ब्रह्मवेत्ता पुरुष आहे त्याच्या विषय भोगाविषयी, कारण त्याच्यातही पहा आमच्या संतांकडे जर गेलं तर एक माऊली ज्ञानोबरायादी भावंड सोडली तर बाकीचे गृहस्थ आश्रमात दिसत आहेत. हे सगळे साधू संत जे दिसत आहेत ना, नाथ महाराज सुद्धा गृहस्थी, चोखोबा महाराज, सेना माहिती पलीकडे कोणते येतं, गोरोबा काका, निळोबाराय गृहस्थीच होते, नामदेव महाराज गृहस्थी होते, सावतोबा महाराज गृहस्थीच होते, इकडे नरहरी महाराज गृहस्थी होते, अजून तुकोबाराय गृहस्थी होते. फक्त माऊली ज्ञानोबरायांचा विषय नाही. आता याच्यामध्ये हे गृहस्थी होते तर विषय सगळे आहेत ना, आपोआपच समर्थन. कारण सावतोबा महाराज शेती करत होते, शेती हा विषय नाही का? शेती आहे, मुलं आहेत, पत्नी आहे, तर याच्यामध्ये ते गृहस्थ आश्रमामध्ये राहत होते. पहा, पण पाहिलं तर आतरून ज्यांना भगवत साक्षात्कार झालेली ही मंडळी साधारण माणसाप्रमाणेच दिसतात, त्यांच्यामध्ये काहीच विशेष बदल झालेले दिसत नाही. चित्तवृत्ती सत्वाकार असते. नाथ महाराज गृहस्थाश्रमातच राहत होते, पण गृहस्थाश्रमात राहत होते तर दिसताना तसेच दिसतात ते इतर लोकांसारखे. त्यांच्याकडे विषय उपलब्ध आहेत, याच्यात काय वेगळे काय गोष्ट सांगायची नाही, गरज राहिली नाही. मग असं आम्हाला म्हणायचं आहे की अज्ञानी पुरुषाचा विषय भोग आणि ज्ञात्या पुरुषाचा विषय भोग याच्यात काय अंतर आहे? शंका तीच आहे. चला, तेच शिष्याने शंका केली की अज्ञानी पुरुषात आज सांगितलं आत्मविमुख पुरुषास अनुकूल विषयापासून इच्छा होते, इच्छा म्हणजे त्यात विषय प्राप्तीपासून आनंद होता आज सांगितलं. दुसरं कोण सांगताय का? सांगा, सुरेताई सांगा काय झालं. पाचवं मत चाललेलं आहे की ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका आणि समाधान सांगितलेलं आहे. तर शिष्याने म्हणजे शंका विचारलेली आहे की जो आत्मविमुख पुरुष असतो म्हणजे ज्याला आपला आत्मविमुख असा शब्द आहे बरं का तिथं, न नाही दिसत जोडलेला त्यांनी. जो आत्मविमुख पुरुष असतो म्हणजे ज्याला आपला आत्मा परमानंद रूप आहे याचे म्हणजे ज्ञान नसते, त्याला विन्मुख असं म्हणतात. म्हणजे त्याच्याकडे तोंड नसणं असं आपल्या त्याचा शब्दशः अर्थ काय होतो? त्याकडे तोंड नसणं म्हणजे विन्मुख असणं, उलट तोंड असणं. आत्म्याचं ज्ञान होत नाही असा आत्मविन्मुख म्हणजे आत्म्याला न पाहणारा असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला होणारा आनंद सांगा. म्हणजे त्या पुरुषाला थोडे जरी अनुकूल विषय प्राप्त झाले तर त्याला त्यापासून म्हणजे आनंद होत असतो. पण जो ब्रह्मज्ञानी पुरुष असतो म्हणजे ज्याला माहित असतं की आपला आत्मा हा परमानंद रूप आहे, तर त्या ज्ञानी पुरुषाला म्हणजे विषयाची इच्छा होते किंवा नाही. आत्मा आनंद स्वरूप आहे, विषय दुःख रूप आहे, हे ज्ञात्या पुरुषाला काही कळालं नाही का? कळालं. आणि मग व्यवहार करत असताना व्यवहार कालात त्या पुरुषाचा जसं शरीर आहे, शरीर हाही एक विषयच आहे, म्हणून शरीराच्या संबंधाने आता एक विषय जो आहे ज्याची कधीच ताटातूट होत नाही, ज्ञाता असो किंवा अज्ञानी असो किंवा ज्ञानी असो. काय विषय? रस विषय. आता तुम्ही 12 वाजल्यानंतर सगळे निघून गेल्यावरती पहिल्यांदा काय म्हणताल? भूक लागली. भूक लागली की एक विषय आला समोर, कोणता? रस हा विषय येतो. मग अज्ञानी माणसं जेवण करतात, ज्ञानी पुरुष जेवतो का तरी? संध्याशी जरी झाला तरी 12 वाजता तोंडवाशी असं म्हणजे 12 वाजले की भूक लागली. भूक लागली की तेव्हा म्हणतो की हाय का काय खायला, तर त्या खायला तर रस आणि इंद्रियाचा जे काही जेवण, आणि विशेष महाराज म्हटल्यावर त्यांना तर जास्त चांगलं देतात. जेव्हा महाराज आले ह्यांना जरा बासुंदी द्या, ह्यांना लाडू द्या, महाराज लोकांना तेवढे, कारण ते महाराज आहेत ना. ते विषयाचा तर अजून जास्त संबंध आला जोरदार, बरोबर आहे का नाही? मग अशा वेळेला काय परिस्थिती होते? तर अशा प्रकारची शंका आहे. पहा,
अज्ञानाला जसा विषयापासून आनंद वाटतो, आनंद भोगतो तो, तसा ज्ञाता पुरुष हा विषयानंद भोगतो का आणि त्यांना इच्छा होते का, अशी दोन शंका येणार आहेत त्यांना. चला. तर शिष्य पुढे म्हणतो की मला ही शंका येण्याचं एवढंच कारण आहे की ज्ञानी पुरुषाला पण अज्ञानी पुरुषाप्रमाणे म्हणजे व्यावहारिक विषयाची इच्छा होत असते आणि त्याला जर एखादा विषय मिळाला तर त्याला सुद्धा म्हणजे आनंद हा होत व्यावहारिक असतो. विषयाची इच्छाही होते, हेही विशेष आहे. कोणाचा? ज्ञानी पुरुषाला. मग त्याला कमीत कमी व्यावहारिक विषयाची इच्छा तरी होऊ नये. मग त्याला इच्छा का होते, आनंद होतो का, आणि आनंद ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला तो आनंद विषयाचा म्हणून भोगतात का आत्म्याचा म्हणून भोगतात, असा विषय येणार आहे. चालेल. समाधान सांगताना श्री गुरु शिष्य म्हणतात की शिष्याला म्हणतात की जे ज्ञानी असतात तर त्यांनाही अज्ञानी जीवाप्रमाणे म्हणजे विषयाची इच्छा ही होतच असते, त्यांनाही म्हणजे आनंद होत असतो. आता हेही इच्छा खरे. होते, याच्यात एक शंका आहे आणखी. कशी आहे पहा, याच्यात जरी स्पष्ट नसेल दिसत किंवा पुढे असेल केलेली स्पष्ट, तर विषयाची इच्छा होते म्हणजे असं आहे, आपण आज असं करावं असं अज्ञानाला वाटलं तर ते म्हटले बरोबर आहे, कारण त्याला तो विषय प्राप्त करायचा आहे आणि आनंद भोगायचा आहे. पण ज्ञात्या पुरुषाला हे कळालेलं आहे की विषयात आनंद नाही, तर त्यांना इच्छा का व्हावी, पाहिलाच नाही पाहिजे असं आहे. आणि परत पण इथे म्हणतात ते विषयाची इच्छा होते, तर असं का, तर याचं कारणच असं आहे की तिथं प्रारब्ध घटक नावाचा घटक काम करताना दिसतोय. त्याला ज्या वेळेला तुम्ही दोनदाही त्याला नाकारल्यानंतरही तिसऱ्यांदा तो विषय सन्मुख येत असेल तर तिथं प्रारब्ध काम करत. इच्छा आणि गरज असं नाही म्हणता येतं ना त्याला. गरज बी आहे. गरज आता मानणार गरज आहे ना, ती गरज ही ती प्रारब्धानुसारच ठरते. जेवणाची गरज. पण प्रारब्धानुसारच ठरते, कारण जेवणाची गरज आहे ही तर खरी गोष्ट आहे. आता 12 वाजता आपल्याला कुठतरी जायचं, पण शेळके पाटलांच्याच घरी जायचं आज असं ठरवलं. ती काय इच्छा नाही, इच्छा इच्छा आहे, इच्छा झाली. आणि त्यांच्याकडून त्यांना म्हणजे त्या तिथे, कारण जे अन्न माझ्या मुखात जाणार आहे तेच अन्न त्या ठिकाणी तयार होत. हे वैशिष्ट्य अन्न किती विशेष गोष्ट आहे. अगदी घरात जेवण तयार केलेले तुमच्यासाठी, पण तेवढ्यात फोन आला की तात्काळ इकडे या म्हटल्याबरोबर ते म्हटल्या जेवण करून जा. नाही, मी काय आत्ता गेलो आणि आत्ता आलो, पण जे गेले ते 5 तास तिकडे, ते आता गेलं का नाही. मग ते 5 तास तर ते माणूस म्हणला आता एवढा उशीर झाला तर जाऊ दे, आता घरची काय झाली तर कधी जरूर जेवता जेव्हा आता येईल. जेवला का नाही तो तिथे, तर त्या अन्नावरती नाव कोणाचं टाकलेलं होतं, त्या व्यक्तीचं. म्हणून प्रारब्ध आधी ना त्याच्यामध्ये दाणे दाणे पडली काय बरोबर आहे. तर अशा प्रकाराने इच्छा आणि याचा समन्वय लागतो. इथं सांगण्याचा विषय इच्छा होती म्हणजे शिष्याच्या शंकेनुसार फक्त उत्तर दिले असेल त्यांनी. हा बरोबर आहे. फक्त इथं विषय आहे सांगताना ना, शिष्याची इच्छा पण प्रमाणे. तरी इच्छा का व्हायला पाहिजे असं हा मुद्दा उपस्थित पुढचा केला. प्रश्न. यांनी जो उल्लेख केला ना, फक्त त्याला जे सांगायचं त्याच्या तुलनेत उत्तर दिलेले. त्याच्या तुलनेत तेवढंच उत्तर दिलंय की आत्मा परमानंद आहे असे ज्याला ज्ञान आहे, तर म्हणजे तो ब्रह्मज्ञानी, त्यास विषयाची इच्छा होते किंवा नाही, तर त्याचं उत्तर आहे होते असं उत्तर दिलं. तर होते तर का होते, तर हा तर मुद्दा आहेच आहे ना. पुढचा मुद्दा आला. पण इथं उत्तर तर त्याचं कारण आहे प्रारब्ध हे तिथं चला. पुढे म्हणजे अज्ञानाला विषय भोगल्यावर मी आनंदी होईल असं वाटतं, आणि ज्ञानाला विषय भोगल्यावर मी आनंदी होईल असं न वाटता प्राप्त विषयापासून आनंद होतो का, तर होतो, पण तो आनंद माझ्या आत्म्याचाच आहे असं स्पष्ट भान आहे का ज्ञान. पुढे सांगितलंय की आत्मविमुक्तपणा हा अज्ञानाचाच असतो असं नाही, तर तो ज्ञानी व्यक्ती असतो त्याला पण आत्मविमुक्त म्हणजे होतो, पण फरक एवढाच सांगितलेला आहे दिसतो. की अज्ञानाचा जो आत्मविमुक्तपणा आहे तर तो सदोदित नेहमी असतो, आणि जो ज्ञानी असतो तर त्याचा आत्मविमुक्तपणा असतो तो व्यवहार कालात असतो. कारण जर व्यवहार झाला नाही तर त्यांचं शरीर सुद्धा टिकणार नाही. म्हणून शरीर टिकण्याच्या दृष्टीने व्यवहार काल कुठला आला, भोजन वगैरे आता करतात. भोजन आधी काल आहे, किंवा कर्मजन्य प्रवृत्ती जी आहे की त्याला असं वाटलं की त्यांना एखादं काहीतरी करायचं. जसे आता सावताबा महाराज खुरपत होते का नाही,
शेतात पाणी धरत होते का नाही, शेतीची सगळी कामं करत होते. मग हा आत्मविन्मुखपणा दिसतो का? नाही. कृती कर्म भिन्न राहतं आणि आंतरिक स्थिती भिन्न मानलेली असते. आणि नेहमी कर्मामध्ये हा भाग आहे बरं का. आपणही कर्म करत असतो, पण आपण त्या कर्मात आत्मा स्वरूपाशी आपल्याला आत्म्याचं ज्ञानच नसल्याने त्या विषयाकार वृत्ती होऊन राहते त्या आणि अज्ञानी. संतांचे म्हणजे संतांचा असं असतं की आत्माकार. विषय तो त्यांचा झाला नारायण, हा, म्हणजे विषय तो तो विषय त्याचा त्यांचा नारायण झालेला असतो. तर त्याने कर्म जे कर्म केलं जातं ते कर्म भगवत प्रित्यर्थ केलं जातं आणि भगवंताचं म्हणूनच केलं जातं. म्हणून आंतरिक दृष्टीने ते कधीच विन्मुख होत नाही आणि जीव कधीच सन्मुख होत नाही. हा फरक आहेच आहे. अज्ञानी मनुष्य हा विन्मुखच असतो आत्म्याशी आणि संत हे आत्म्याशी सन्मुखच असतात. जीव हा विषयाशी सन्मुखच असतो आणि आत्म्याशी विन्मुख असतो. पुढे सांगितले की ज्ञानाची जो ज्ञानी आहे त्याची वृत्ती जर सदैव जर आत्माकार राहील तर त्याचे जे भोजनादी व्यवहार आहेत तर ते कसे काय होतील? बरोबर आहे. आणि म्हणून मग त्याच्यात कधी कधी वृत्तीवर येतात. आमचे निवृत्तीनाथ माऊली ज्ञानोबरायांचे सद्गुरू आणि बंधू त्यांना मांडे खाण्याची इच्छा झाली. आता मांडे खाण्याची निवृत्ती, नाव बी निवृत्ती, जे कधी प्रवृत्तीवर येतच नाही आणि त्यांना इच्छा कशाची झाली? मांडे खाण्याची. हे जरा विशेषच दिसतं. म्हणजे का गुळ आणि डाळ ते आलेले होतं दाणामध्ये त्यांच्याजवळ आणि मग त्यांनी अशी इच्छा केली की मग याला मुक्ताईला म्हटले, अगं मुक्ताई तुला चांगले मांडे तयार करता येतात, मग तू मांडे कर. ते म्हटले दादा कधी बोलत नाहीत पण आज बोलले. तर मग तिने ते पुढची तयारीला सुरुवात केली. विषय नंतरचा पुढचा विषय पुढे धरून तुम्हाला माहिती कथा. पण त्यांना निवृत्तीनाथांना मांडे का खावीशी वाटले? दाखवायचं नाही, त्यांना इच्छा झाली ना. तर ज्ञात्या पुरुषाला इच्छा होत नाही हे मत खंडित झालं. तर होऊ शकते. आणि मग आता त्याच्यात प्रारब्ध. कसं प्रारब्ध? नेमका विसोबा खेत्रांचा उद्धार करायचा. विशेष समजा जर मांड्याचा प्रोग्राम कॅन्सल झाला असता तर विसोबा खेचर कसे काय आले असते? विसोबा खेचर माहितीत ना, नामदेवांचे गुरु. पहा ना, त्या याला अनुसरून त्यांनी ते खापर फोडलं, त्या मुक्ताईच्या हातातलं दम दिला बाकीच्या कुंभार लोकांना की अजिबात कुणी ह्याला जर खापर दिलं तर मग बघा. आणि पण त्याच माऊली ज्ञानोबरायांनी योगाभ्यासाने पाठन काय केली? तप्त केली आणि त्याच्यावरती काय केले? मुक्ताईने मांडले. आता काय हो, त्याचा इतका सुगंध सुटला असा आणि ह्यांचं लक्षच होतं कोण देतं ह्यांच्याकडे, कोण खापर देतं. कुंभाराळीलाच फिरत राहिले होते. मग ते नंतर पाहिलं की ते इतका सुगंध आलाय मांड्याचा, तर सुगंध येतोय पण मग या पोरीने दुसरीकडून कुठून तरी खापर आणलेलं असलं पाहिजे. म्हणून तिथं जाऊन पाहायला गेले तर दार लावलेलं होतं पोपटात असे आतमध्ये. आणि त्या असं डोकून पाहिलं तर त्या माऊली ज्ञानोबरायांनी योगाने पाठन तप्त केली होती. त्याच्यावरती काय केलं तर मांड्याचा प्रोग्राम चालू होता. आणि मग त्यांना असं वाटलं काय आपण अभागी आहोत, ह्या पोरांना खापर सुद्धा नाही दिलं, हे योगी एवढे मोठे. आणि मग शरण गेली. शरण गेल्यावर उद्धार झाला. शरण गेल्याशिवाय कधीच उद्धार होत नाही. अहंकाराचा नाश हा शरणागतीने होतो. मी काहीच नाही हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला पुढच्याचं श्रेष्ठत्व त्याच्यावर लक्षात येऊन जातं, म्हणजे त्या उंचीवरती जातं. तसा त्या विसोबा खेचर, कारण सोपी गोष्ट नाही बरं, शरण जाणं हे फार मोठं काम झालं. कारण आणि नुसतं साधे नाही राहिले तर नामदेवरायांचे गुरु झाले ते, हे विशेष. हे सगळं काम आता इथे सुद्धा निवृत्तीनाथांची इच्छा हे काम करताना दिसते. चला पुढे सांगितले की त्याचप्रमाणे आणि हे सगळ्यांनाच धरून चला, सगळ्या साधू संतांच्या बाबतीतही धरा की ज्ञात्या पुरुषाला इच्छा होते का, तर हे उदाहरणावरून सिद्ध झालं. नुसतं शास्त्रावरून नाही सिद्ध झालं, उदाहरणावरून सिद्ध झालं. हो होते, त्याच्यात इच्छा होते, त्याच्यात प्रारब्ध वगैरे घटक काम करतात. चला त्याचप्रमाणे ज्या काही म्हणजे त्या नात्याला विषयानंद होतो त्या काही सुद्धा त्या नात्याची अशी आता भूमिका विषयानंद असते. होतो का हाही एक मुद्दा आहे.
तर विषय आनंद होतो का? तर विषय आनंद होतो, पण हा आनंद या आत्म्याचा गुलाबाच्या असतो. फुलाचा नसून आत्म्याचा. माझ्याच आत्म्याचा आनंद आहे. हे त्यांना माहिती. हा, हे त्यांना माहिती. आणि जीवा बाकीच्या जीव म्हणतात की हे गुलाबाचा आनंद आहे. एवढा फरक झाला. हा आनंद कशाचा आहे? या फुलाचा आहे असा नसून माझ्याच आत्म्याचा हा आनंद आहे. चला. पुढे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे एखाद्या नाटकात एका राजाच्या 2 वेशधारी राण्या आता एक असतात. उदाहरण आलं आणखीन तुम्हाला कळण्यासाठी की नाटकाचं उदाहरण दिले सांग. तर त्या वेशधारी राण्या होत्या 2. एका राजाच्या 2 राण्या, पण वेशधारी. आता वेशधारी म्हणजे त्या खऱ्या आहेत का? नाही, त्या नाटकात काम करण्यापूर्वी. पण त्या एकीला भ्रम झाला की मी खरोखरच याची राणी आहे. हा, आणि दुसरी जी होती तिलाही आनंद झाला की मी याची राणी आहे, पण तिला माहिती आहे की हे आपलं नाटक चालू आहे आणि हा आनंद माझ्या वेशाचा आहे, वास्तविक आनंद नाही. हा, तर वेशधारीला जसा आनंद झाला की हा आनंद वास्तविक या राजाच्या ह्या नाटकातला नाही, कारण राजा बी कल्पित आणि राणी सुद्धा कल्पित आहे. मग हा जो आनंद आहे तो वेशाचा आनंद आहे. त्याला जिला झाला त्याला महात्मा पुरुष असं म्हणतात, आणि जिला हा आनंद या सत्य वाटला ते अज्ञानाचा आनंद असं उदाहरण आहे. चला. त्यातील एकीला असं वाटलं की हा राजा म्हणजे हा राजा आहे, मी त्याची पत्नी आहे, हे राजा ऐश्वर्य आहे, हे सगळं सत्य आहे असं तिला भ्रम झालेला असतो एकीला. आणि दुसरीला मात्र हे माहिती असतं की हे राजा ऐश्वर्य, हा राजा मी, हे सगळं मिथ्य आहे, हे तिला म्हणजे निश्चय असतो. बरोबर आहे. अशी 2 उदाहरणं, एक अज्ञानी आणि एक ज्ञान. पुढे. पण जोपर्यंत हा नाटक व्यवहार चालू असतो तर त्या दोन्ही राजांना हे राजा ऐश्वर्य म्हणा किंवा हे सगळं सत्य असतं आणि म्हणजे सत्य वाटत असतं, आणि आपल्याला पण ते सत्य वाटत असतं की त्यांना भोगायची जी इच्छा आहे ती सत्य आहे बाबा. हा. तर अज्ञानी आणि ज्ञानी या ज्ञानी- दोघांच्यातला हा ज्ञानामध्ये भेद फरक झाला. आहे. हा. पुढे. फरक इतका सांगितलेला आहे की जी वेशधारी असते ना तिला हा आनंद राजभोगाचाच आहे असे वाटत असते, आणि जी वेशधारी दुसरी वेशधारी असते तिला माहिती असतं की हा राजभोगाचा आनंद नसून आपल्या नटवेश कृतीचाच आनंद आहे. नटवेशाचा आनंद आहे. नटवेशाचा आनंद म्हणजे हा एक कल्पित भाग आहे हा, पण असा नका हा. मग ते उलट हुबेहूब नाटक करण्याचा प्रयत्न करत असते, एक नाटक करण्याचा प्रयत्न करत असते आणि एक सत्यत्वाचा प्रयोग तिच्या बुद्धीमध्ये असतो. म्हणून एक जे नाटक करण्याचा नाटकीपणा असतो हा ज्ञात्या पुरुषांकडून तयार होतो, आणि वास्तवता ही वास्तवता म्हणजे त्या पदार्थाच्या विषयाला सत्य मानून त्याचा भोग घेण्याची ही जी वास्तवता ही अज्ञानी जीवाच्या ठिकाणी दिसते. म्हणून तो म्हणतो की विषय पहा, म्हणजे एकच पहा. म्हणून विषय हा जर दुःख स्वरूप असेल है ना, आता विषय घेतला रसनेंद्रियाचा विषय घेतला आणि बासुंदी केली, तर बासुंदी ही दुःख रूप आहे का आनंद रूप आहे? आता ज्याची साखर वाढते त्याची ती बासुंदी पाहिल्यावरती त्याला काय म्हणले बा दुसरं नाही केलं का काय. आणि म्हणजे ज्याला ते आवडते त्याच्यातही प्रकार आहेत आणखी. म्हणजे बासुंदी ज्याला साखर बी झाली पण बासुंदी आवडणारा अज्ञानी पुरुष हा ते म्हणतो बरं झालं आपलं परस्पर खाऊन घेऊ, घरच्यांना सांगायला नको. असं घरचे खाऊन देत नाही, असाही प्रकार आहे. तर त्याच्या म्हणून ज्याच्यात सत्यत्व टाकलेलं आहे, ज्या विषयाचा आनंद म्हणून सत्यत्व टाकणारा अज्ञानी आणि विषय आनंद स्वरूप नसून माझा आत्म्याचाच आनंद आहे असा जाणणारा नाटक वेशधारी ज्ञाता पुरुष आहे. त्याचप्रमाणे प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा आणि त्या भोगापासून मिळणारा आनंद जो प्रारब्ध आहे बलाने तो अज्ञानाप्रमाणे म्हणजे ज्ञानालाही होत असतो. बरोबर, कारण अज्ञानाचं जसं प्रारब्ध आहे तसं ज्ञात्याचं सुद्धा प्रारब्ध आहेच आहे, म्हणून त्यालाही ती इच्छा होते. पण ज्ञाताचा असा विश्वास असतो की हा जो आनंद मला मिळतोय तो आनंद म्हणजे विषयाचा नसून आत्म्याचा आहे असा त्याचा निश्चय असतो. म्हणजे आता ही परीक्षा खरी मारण्याच्या काळात आहे, कारण जो मुक्त पुरुष आहे ना
तो मरण्याच्या काळात कशाची इच्छा करेल? तर तो कशाचीच इच्छा करत नाही. किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजवरे, त्याला असा श्लोक आलेला आहे. तो इच्छा करत नाही, पण इच्छा झाल्यासारखी वाटते. म्हणजे बाकीच्यांना असं वाटतं की तो इच्छा करतोय आणि वास्तविक त्याच्या ठिकाणी इच्छा नसते. हा एक विशेष भाग आहे. म्हणून म्हटलं की ज्याने आत्म्याला जाणलेला आहे तो कशाची इच्छा करेल? तर कशाचीच इच्छा करत नाही. म्हणून अज्ञानी पुरुष मरताना इच्छा घेऊन मरतो आणि ज्ञाता पुरुष इच्छा नाश करून शरीर टाकून देतो, देहपात होतो, म्हणून तो पुन्हा जन्म घेत नाही. एकाला इच्छाच नाही, कारण इच्छा असेल तर पुन्हा जन्म लागला, पण ज्ञात्याला इच्छाच नाही. शरीराच्या गरजा ज्या वेळेला मिटतात म्हणजे प्रारब्ध सरतं, तेव्हा मृत्यू येतो आणि त्या मृत्यू येतो त्या काळात कोणतीच इच्छा राहत नाही, तो ज्ञाता पुरुष. आणि ज्याला इच्छा शिल्लक राहते पण मृत्यू येतो तो अज्ञानी पुरुष, तो पुढच्या जन्माला जातो. म्हणून जन्म घेणे लागे अशी संगती किंवा ज्यांच्या हे नाश पावलेल्या आहेत इच्छा, तो मुक्त पुरुषच आहे. पुढे सांगितले पुढे ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते असे वेदात सांगितलेले. विषय भोगकाली ही समाधीच असते, याचाच अर्थ अधिष्ठानावरून ढळत नाही. समाधी ही अधिष्ठानाकडून पाहिली जाते. आध्यस्थ पदार्थात समाधी कधीच लागत नाही, है ना. अधिष्ठान हे एकच आहे आणि एक स्वरूप झालेला त्याला समाधी असं म्हणतात. आणि मग व्यवहार काळात सुद्धा ज्ञाता पुरुष समाधीमध्ये राहतो असं शास्त्र म्हणतं. त्याला योग्यासारखी समाधी लावण्याची गरज नाही. झालं. म्हणजे ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, त्यांना विषयांपासून होणारा जो आनंद आहे तो विषयांचा नसून आत्म्याचाच आनंद असतो. बरोबर. वाचा. शिष्य महाराज, विषयांपासून प्रत्यक्ष आनंद होत असतानाही विषयात आनंद